प्रार्थना या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थ केंद्रानुसार आणि शिव महापुराण कथेप्रमाणे की आपल्या घरामध्ये जे आपण देव ठेवतो ते कशा पद्धतीने ठेवायचे आहे आणि ते ठेवल्याने आपल्याला काय आपल्या घरामध्ये परिणाम होत असतो. तर बघा, अगोदर तुम्हाला सांगते, आपल्या घरामध्ये कधीच भरपूर स्त्रिया आहेत की अशा चुका करतात आणि म्हणतात मी खूप देव करते तरी माझ्या घरामध्ये टेन्शन येतं, अडचण येतं, दुःख येतं, पैसा टिकत नाही, पैसा पुरत नाही, घरामध्ये आजार पण येतो. तर आपण अशा चुका करतो, त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होत असतो, दोष लागत असतो. म्हणजे आपण किती पण देव केले त्याचं पुण्य आपल्याला मिळत नाही. त्याच्यातलं पहिलं म्हणजे बघा, आपण ज्या वेळेस आपल्या देवघरामध्ये 2 शिवलिंग कधीच ठेवत नाही. एक भरपूर स्त्रियांना सवय असते, एक माती म्हणजे एक दगडाचं ठेवतात आणि एक पितळाचं ठेवतात. पण शिवलिंग हे आपल्या बोटाचं आकाराचं असावं, एवढंच असावं, जास्त यापेक्षा मोठं असू नये. आणि दगडाचं तर मुळीच ठेवत नाही देवघरामध्ये. फक्त तुम्ही कशा पितळाचं म्हणा, कशाचं चांदीचं म्हणा, असं ठेवू शकतात. मोठं शिवलिंग तुम्ही देवघरामध्ये ठेवू नका, तुम्हाला दोष लागेल. दुसरं म्हणजे आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांच्या सुद्धा 3 मूर्त्या असू नये. हे याच्याने आपल्याला दोष लागतो, संकट येतात, दुःख येतात, घरामध्ये सुख शांती राहत नाही आणि घरामध्ये कधीच पैशाची कमतरता सुद्धा राहत नाही आणि घरामध्ये सतत आजारपण सुद्धा निर्माण होत असतो. त्यामुळे 3 मूर्त्या गणपती बाप्पांच्या सुद्धा आपल्या घरामध्ये ठेवत नाही. 1 किंवा 2 मूर्ती चालतात. तिसरं म्हणजे, आता तुम्हाला तिसरं सांगते, घरामध्ये 2 शंख सुद्धा ठेवत नाही. 2 शंख जर तुमच्या घरामध्ये असेल तर अनुभव घ्या, तुम्हाला आलेला असेल की तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद, कटकट, मुलं ऐकत नाही, मोठ्यांचं म्हणजे लहान मुलं मोठ्यांचं ऐकत नाही, पती पत्नीचं जमत नाही, मतभेद घरामध्ये आहेत, तंटा आहे, वादविवाद आहे. ज्या घरामध्ये 2 शंख असतात त्या घरामध्ये हे सगळे त्रास तुम्हाला अनुभव येत असतील, ज्यांच्या घरामध्ये असतील त्यांना. त्यामुळे त्यांनी एकच आपल्या घरामध्ये शंख ठेवायचा आहे. दुसरं म्हणजे सूर्यदेवाची प्रतिमा. सूर्यदेवाची प्रतिमा सुद्धा आपल्या घरात 2 नको, एकच पाहिजे आणि ती सुद्धा पूर्व दिशेला लावलेली असावी. अशी एकच सूर्यदेवाची प्रतिमा आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची आहे, नाही तर तुम्हाला दोष लागणार. तिसरं म्हणजे बघा, आपल्या घरामध्ये 3 देवीच्या मूर्त्या सुद्धा नको किंवा फोटो सुद्धा नको. 1 किंवा 2 चालतील. शक्यतो एकच ठेवा. देवीची मूर्ती सुद्धा ती अतिशय उत्तम आहे. शालिग्राम सुद्धा 2 ठेवत नाही, शालिग्राम सुद्धा 1 ठेवतात. आणि दुसरं म्हणजे, आपल्या घरामध्ये कधीच गोमती चक्र 5, 6, 7 ठेवत नाही. गोमती चक्र एकच देवघरामध्ये ठेवला जातो. माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा. श्री स्वामी समर्थ.